सरकार तोडगा काढेल असं मला काय वाटत नाही बघा. हे गॅस तुम्हाला काय मोदी सरकार आल्यापासून जे बोंब झालेले आहे सगळी, कळाल काय, या मोदींच्यामुळे झालेलं आहे सगळे. रोज दर बढत त्यात मरायची पाळी आलेली आहे तुम्हाला सांगायचं, कळलं काय. धंदा करायचा का नको अशी परिस्थिती झालेली आहे आता. दर खाली आणणं हेच योग्य आहे, नाही तर पुढच्या टायमाला काय मोदी सरकार येईल असं आम्हाला वाटत नाही, कळलं काय. आणि येणार पण नाही असं केलं तर, आणि येणार पण नाही असं केलं तर. आम्ही कांदा भजी म्हणा, पालक भजी, जेणेकरून जादा गॅस लागते त्या वस्तू आम्ही बंदच केल्या. त्याच्यामुळे आमचं 50% पेक्षा आमचा धंदा कमी आहे. इलेक्शनचा परिणाम म्हणायचा. हा, इलेक्शनच्या अगोदर काहीच विषय नव्हता. आता इलेक्शन झालं लगेच दर वाढलं, दुसऱ्या दिवशी दर वाढलं. काय अपेक्षा करायच्या आणि काय कस्टमरला परवडायला पाहिजे हो. असं का गरीब लोकांचा विचार जरा करा ना. एवढं फक्त आम्हाला दुसरं काही विचार नाहीये. तर काय होत आहे या गॅस सिलेंडर दरवाढीचा परिणाम हॉटेल व्यावसायिकांच्यावर, केटरिंगवाल्यांवर आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर, जाणून घेऊया. 1 मे 2026 पासून गॅसच्या दरवाढीत अचानक 993 रुपयाची वाढ झाली आहे. ह्याचा तुमच्या व्यवसायावर काय परिणाम होत आहे? फार मोठा फरक पडलेला आहे आम्हाला. कारण ते 3100 रुपयानं मला सिलेंडर आम्हाला घ्यावा लागतो. 2 दिवसाला एक सिलेंडर घ्यायचं म्हटलं तरी आम्हाला 3000 महिन्याचं किती पैसे झाले आहेत. त्यामुळे आम्हाला त्याचं अजिबात परवडत नाही. दर वाढवायचं म्हटलं तर गिरायकाला बी ते परवडत नाही. त्यामुळं आम्ही कांदा भजी म्हणा, पालक भजी, जेणेकरून जादा गॅस लागतोय त्या वस्तू आम्ही बंदच केल्या. त्याच्यामुळं आमचा 50% पेक्षा आमचा धंदा कमी आलेला आहे. हा खर्च वाढलाच आहे, तर तुम्ही किमती पण वाढवणार का खाद्यपदार्थांच्या? खाद्यपदार्थाचे लोक गिरायक त्याच्यावर किंमतच द्यायला तयार नसते. आम्हाला त्यांना बी परवडलं पाहिजे. ते ना, आम्ही 35 रुपयाला वडा केला तर ते म्हणते आणि 20 रुपये घातलं तर जेवण करतोय. मग त्यामुळं गिरायक आमच्याकडे कोण फिरका. आता हे समसाम झालेलं आहे बघा. आता ह्या सर्व घटनेवरती सरकारकडून काय आशा आहे का तुम्हाला? सिलेंडर कमी करावं, सर्वसामान्य मला लहानशा छोट्या धंदेवाल्याला परवडलं पाहिजे आणि गॅस कमी करावा, एवढीच भावना आमची. तुम्हाला काय वाटते, हा कशाचा परिणाम आहे? एकदम अचानक हे जे दर वाढत आहेत, इलेक्शनचाच परिणाम म्हणायचा. हां, इलेक्शनच्या अगोदर काहीच विषय नव्हता. आता इलेक्शन झालं लगेच दर वाढलं, त्यांचं दुसऱ्या दिवशीच दर वाढलं. नाराजीचं काय, ही नाराजीच आहे ना सरळ सरळ. आता आम्हाला परवडत नाही काय, तुम्ही अचानक दर वाढवताय. एक 100-150 पर्यंत ठीक आहे. 1000 रुपयानं गॅस जर वाढवायला लागला तर आम्हाला जगणं मुश्किल झालं आहे. गॅस वाढीमुळे आम्हाला गॅस परवडत नाही. त्यामुळे आम्ही चुलीवर चालू केलेलं आहे जेवण. आणि किती गॅस वाढेल सांगू शकत नाही. त्यामुळे गॅस आम्हाला वाढले, 1000 रुपये किंमत वाढली, 993 रुपये. गॅसला द्यायची किती, मिळवायची किती, शिल्लक काहीच राहत नाहीत. 3000 रुपये टाकी परवडत नाही ना आम्हाला. त्यामुळे आम्ही चुलीवर जेवण चालू केलेलं आता. परत आणि बाकीचे पण वस्तू सगळ्या महाग झालेल्या आहेत. गॅसला तर घालायलाच लागले पैसे एक्स्ट्रा. ते घालून आणि राईस म्हणा, नूडल्स म्हणा, हे सगळंच मटेरियलच सगळं महाग झालेलं आहे. मग तुम्ही दर वाढवलाय का खाद्यपदार्थांचे? दर वाढून असे किती 5-10 रुपये वाढवता येतात. आम्हाला जास्त दर वाढवता येत नाहीत. मग कस्टमर म्हणते दर वाढवला कसं खायचं आम्ही असं. पण मग मागं मेनू कार्ड बघते आणि मागं परत जाते. त्यामुळं आम्ही गरीब जनतेनं काय करायचं? जर एवढे जर 1000-900 रुपये जर गॅसला वाढवा लागल्यावर काय करायचं आहे? काय वाटते तुम्हाला, हे कशामुळे वाढले असतील दर? आता कशामुळं आणि काय, युद्ध चालू आहे, निवडणुका झाल्या आता तरी पण अजून हायच दर वाढवायचं. एकदम एक 100 रुपये तर एक ठीक आहे वाढवायला, 993 रुपये वाढवल्यात एकदम. सरकारकडून काही ह्यात सुधारणा होईल किंवा काय अपेक्षा आहेत तुम्हाला? तर काय अपेक्षा करायच्या आणि काय बोलणार? खरोखर आम्हाला इतका त्रास झालेला आहे ना ताई, की गॅसचे दर इतके वाढल्यात आणि सगळ्याचे दर वाढलेले आहेत. अक्षरशः डोळ्यात पाणी भरायची पाळी आली आम्हाला. कस्टमर असं विचारते, तुम्ही दर का वाढवलाय? अरे दर का वाढवला? तुम्ही घरी माल भरताय का नाही असं विचारायची पाळी आली आम्हाला. इतका त्रास झालेला आहे आम्हाला. धंदा विना झाला या गॅसमुळं. गॅसचे दर वाढल्यात, बाकीचे दर वाढल्यात, धंदा विना झालाय. अक्षरशः आम्ही गरीब लोकांनी खायचं काय? हे व्यापार वर्ग चालणार कसा? हे जर तुम्ही असं वाढवलंय, मग आमचं जर हे वाढलं, मग आम्ही एक 10 रुपये वाढवले की गरीब कस्टमरला परवडायला तर पाहिजे हो.
असं का? गरीब लोकांचा विचार जरा करा ना. एवढंच फक्त आम्हाला दुसरं काही विचार नाही आहे. गरीबाला मध्यमवर्गाला परवडावं एवढाच विचार आहे. आणि जरासा दर कमी यावा. दर जरा कमी आला तर आमचं जरा धंदा पाणी चालेल हो. ह्याच्या जीवावर तर आमचं सगळं आहे. आणि हेच जर बंद पडलं तर आम्ही करणार काय? किती तर हॉटेल लाईन बंद पडलेले. मग तुम्ही जरासा आमचा विचार करा ना. आमच्या हॉटेल लाईनचा गरीब गाडीवर जे मिळून खातात बारीक छोटे मोठे धंदे, त्याच्यावर तुम्ही जरासा विचार करावा. एवढीच अपेक्षा आहे, दुसरी अपेक्षा नाही आहे आम्हाला. फक्त सरकारने जी दखल जास्तीत जास्त लवकरात घ्यावी आणि सगळ्याचे दर जरा आटोक्यात आणावे. माझं नाव विश्वास साळोखे. मी या धंद्यात जवळजवळ माझी आता ही 4थी पिढी चालू आहे. माझे आजोबा छत्रपती शाहू महाराजांचे सवळकरी होते. म्हणजे त्या वेळेपासूनच आम्ही हॉटेल धंद्यात पडलो काय. आणि आता ही गॅसची तुम्हाला सांगायचं अशी टंचाई झालेली आहे की जसं पूर्वी वाड्यावर स्वयंपाक चुलीवर व्हायचा, म्हणजे त्या पद्धतीनंच आता तुम्हाला सांगायचं हा स्वयंपाक आता आमचा चुलीवरच चालू झाला आहे. कारण गॅसचे दर हे रोज लागल्यात हे का वाढायला लागलेत. आणि ते आम्हाला काय न परवडणारी गोष्ट आहे. तर त्यामुळं तुम्हाला सांगायचं आम्ही पुन्हा ह्या चुलीवर आलो आहे काय. आता सरकारचं अभिनंदन मानायला पाहिजे या बाबतीत. कारण महागाईनं कहर केलेला आहे काय. की ह्या अशा गोष्टीमुळं तुम्हाला सांगायचं धंदे बंद पडायचे पाळे आलेले आहे. लोक उपाशी मारायला आले आहेत. कामगारांची टंचाई, त्यात तुम्हाला सांगायचं हे गॅसचे दर म्हणजे भडकलेले दर हे न परवडणारी गोष्ट आहे. की बरेच हॉटेल मालक तुम्हाला सांगायचं कुलपं लावून घरी बसलेले आहेत. सरकारकडून आता ह्यावर काय तोडगा निघेल असं तुम्हाला वाटतं काय का? सरकार तोडगा काढेल असं मला काय वाटत नाही बघा. कारण बरेच दिवस झालं तुम्हाला सांगायचं आता कमर्शियल गॅस 2200 रुपयाला मिळत होता तो 3000वर गेला आहे. आता काय आम्ही म्हणजे कोणत्या पद्धतीनं तो घेऊन येणार आणि त्याच्यावर स्वयंपाक करायचा. मग त्याच्यावर तुम्हाला सांगायचं आम्ही धंदा करायचा, पोटपाणी कसं चालायचं हे आम्हाला ह्याच्यावर आमचं आता हे चाललेलं आहे सगळं. त्यामुळं आम्ही पुन्हा आलो आहे चुलीवर. तुम्हाला काय वाटते हे गॅसचे दर कशामुळे भडकले असतील एवढे? गॅस तुम्हाला सांगायचं मोदी सरकार आल्यापासूनच हे बोंब झालेले आहे सगळी. कळालं काय. या मोदींच्यामुळं झालेलं आहे सगळे. रोज दर भडकतात. रोज बघतो तर वर्तमानपत्राला येतं की आज एवढे गॅसचे हे दर वाढले, उद्या एवढे वाढले. अशा पद्धतीनं काय आम्ही करायचं. गोरगरिबाने मरायची पाळी आलेली आहे तुम्हाला सांगायचं. कळलं काय. धंदा करायचा का नको अशी परिस्थिती झालेली आहे आता. त्यामुळं दर खाली आणणं हेच योग्य आहे. नाही तर पुढच्या टायमाला काय मोदी सरकार येईल असं आम्हाला वाटत नाही. कळलं काय. आणि येणार पण नाही असं केलं तर. त्यामुळं गॅसचे दर हे कमी करा, लोकांच्यावरचा अन्याय दूर करा आणि होते तसे पहिल्यापासून दर जरा खाली प्रमाणात घेऊन या, तर तुम्हाला मतदान आम्ही लोक करू. तर भाजी चपातीचा दर जो आहे सध्या 60 रुपये झालेला आहे आणि नक्कीच तो नागरिकांना न परवडण्यासारखा आहे. याच्यात काहीतरी बदल झालाच पाहिजे. याची कारणं काय वाटतात तुम्हाला? तर ते इराक वॉरमध्ये त्याच्यामुळं जे काय गॅसचा दर वाढलेला आहे हेच कारण सांगितलं जातं आपल्याला. दरवाढीची कारणं काहीही असली किंवा हॉटेल व्यावसायिकांना त्यांचा कितीही फटका बसत असला तरी ते आपलं काम करत राहणार. त्यांच्या पदार्थांमध्ये ते दर वाढवत राहणार. पण शेवटी हा फटका बसतो कुणाला? तर सामान्य नागरिकाला. इथे सामान्य नागरिकाच्या खिशाला आता वडापाव खाणं देखील जड झालं आहे. तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.